विटा एक्सप्रेस, सुरुवात नव्या पर्वाची। गेले 18-19 वर्ष आपण MM ग्रुपच्या माध्यमातून आपण बानोरगडे या ठिकाणी या समाधीस्थळी यायला पायवाट होती, परंतु आज माननीय कैलासवासी आमचे बाबर आमदार साहेब यांच्या फंडातून गेल्या 2-3 वर्षापाठीमागे 2,94,00,000 रुपये आम्हाला निधी मिळाला आणि रस्त्याची चांगली व्यवस्था झालेली आहे। तसेच पाण्याची सुद्धा गडावर अतिशय उत्कृष्टपणे व्यवस्था झालेली आहे। त्या असं होत असताना आता या समाधीच्या स्थळाला जे तटाचं थोडं काम झालेलं आहे ती पण काही नेत्यांच्या माध्यमातून झालेलं आहे। तरी येणाऱ्या काळामध्ये आम्ही एवढी मोठी स्वराज्याचं गुप्तहेर प्रमुख बहिर्जी नाईक यांची समाधीस्थळ उजेडात आमच्या ग्रुपच्या माध्यमातून आणलंय, परंतु ही स्थळ हे बहुजनांचं, सगळ्या महाराष्ट्रातील सगळ्या जनतेचं, शिवप्रेमींचं आहे। या महाराष्ट्रातील तमाम लोकप्रतिनिधींनी या ठिकाणी आपली थोडीफार निधी देऊन या ठिकाणाचं पूर्ण राज्यात याची चांगल्या पद्धतीचा गौरव व्हावा, एवढंच या निमित्तानं मी सांगू शकतो। पराक्रम स्मृती दिनानिमित्त काय सांगाल? बहिर्जी नाईकाची पराक्रम स्मृती दिन हा तारीख आजच आम्ही आता ह्या वर्षापासून 25 फायनल केल्या। त्याच्या अगोदर आम्ही ऑगस्ट महिन्यात नेहमी मृत्यू झालेलं एक महिना फक्त आपल्या इतिहासात आहे, मुख्य तारीख माहिती नाही। तर शासनाच्या वतीनं इथून पुढच्या काळात ही 25 तारीख जाहीर व्हावी म्हणून आपण इथून पुढच्या काळात आमचे सुहासभाई बाबर आमदार यांच्या माध्यमातून शासनाच्या दरबारी शासकीय जयंती व्हावी अशी मी त्यांना एक विनंती करतो।